बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश साखर आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत आणि नेमकी ही चौकशी कशी असणार आहे या संदर्भातच साखर आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक धनंजय डोईफुडे सर आता आपल्या सोबत आहेत। सर, काल ज्या पद्धतीने रामू शिंदे यांच्याकडून तक्रार करण्यात आलेली आहे, गाळप हंगाम कायद्याचं उल्लंघन झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे, काय आता नेमकी चौकशी काय असणार आहे? आम्ही आमचे ऑडिटर जे आहेत क्लास 1 अजय देशमुख त्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही स्वतः खातरजमा करा, कारखान्याला व्हिजिट देऊन कारखाना विदाऊट गाळप परवाना किंवा 15 ऑक्टोबरच्या आधी सुरू करणे असे आपल्या शासनाचे आदेश आहेत। कारखाना ॲक्च्युअल सुरू झाला आहे का ते तुम्ही खातरजमा करा आणि तुमची खातरजमा झाली की सुरू झालेला आहे तर मग त्या परिपत्रकावर पुढील कारवाई करा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि ते आज कारखान्याला व्हिजिट करणार आहेत। रिपोर्ट कधीपर्यंत येणार आहे? रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येईल आमच्याकडे। रिपोर्टमध्ये जर ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यामध्ये जर तथ्य आढळलं तर नेमकी काय कारवाई होऊ शकते? नेमकी त्या परिपत्रकात गुन्हा दाखल करा असे निर्देश आहेत, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल मग कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर। ही साधारण किती प्रोसेस किती दिवसांची आहे ही सगळी कारवाई? ते आता आज समजा आले त्यांचा रिपोर्ट सुरू आहे कारखाना तर मग उद्यापासून प्रोसेस सुरू करतील मग गुन्हा दाखल करायची। सर, साधारणतः किती लोक आपली बारामती ॲग्रो कारखान्यावरती गेलेले आहेत या चौकशीसाठी? काय देशमुख साहेब स्वतः गेलेत, मला त्यांचा फोन आला होता आणि त्यांच्यासोबत त्यांचा एखादा असिस्टंट असेल, 2-3 लोक असतील, जास्त नाहीत। धन्यवाद सर। तर या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जर चौकशीमध्ये तथ्य आढळलं आज संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयामध्ये खरं तर सबमिट केला जाईल, दाखल केला जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई ही केली जाणार आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।